विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असलेली मराठीतील एक सुप्रसिद्ध कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आहे. या कादंबरीच्या अनुषंगाने यापूर्वीच्या काही तासिकेमधून आपण या कादंबरीचा कथा आशय पाहिलेला आहे. आजच्या तासिकेमध्येही आपण त्या पुढील जो भाग आहे याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की बनगरवाडीचे जे कारभारी आहेत ते कारभारी राजाराम मास्तरांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहेत. राजाराम मास्तर जेव्हा पहिल्या दिवशी या गावामध्ये आले आणि कारभाराची आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हापासूनच राजाराम मास्तरांना या गावच्या कारभाराविषयी एक सहानुभूतीची भावना निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा खरोखर त्यांनी प्रत्यक्ष मदतही केलेली आहे, ती पाण्याच्या माध्यमातून असेल, जेवणासाठी दूध देण्याच्या माध्यमातून असेल, आणि त्याचबरोबर जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थी असणं गरजेचे आहेत, गावातील मुलं असणं गरजेचे आहेत, तेव्हा शाळा सुरू होणार होती. म्हणून कारभाऱ्यांनी देखील त्या रात्रीच्या वेळी जेव्हा गावकरी शाळेच्या समोर येऊन बसले होते तेव्हा त्यांना उद्देशून आपल्या मुलांना तुम्ही शाळेत अवश्य पाठवा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ही सर्व घटना राजाराम मास्तरांच्या समोरच घडत असल्यामुळे राजाराम मास्तरांनाही थोडासा दिलासा मिळालेला आहे की आता आपण तर इथे आलो आहोत आणि आपलं जे प्राथमिक कर्तव्य आहे ते म्हणजे अध्यापनाचं, मुलांना शिकवण्याचं. जर शाळेत मुलं आली तर आपण ते कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो याची त्यांना खात्री पटलेली होती. फक्त विद्यार्थी शाळेमध्ये येणं अतिशय आवश्यक आहे ही एकच कमतरता त्यांना होती. आणि ती कमतरता देखील आता कारभाराच्या माध्यमातून दूर होणार होती आणि एकंदरीत शाळा सुरू होणार असल्याचं चित्र आपल्या नजरेसमोर या ठिकाणी उभं राहतं. आणि त्याच दृष्टिकोनातून राजाराम मास्तर कारभारी प्रयत्न करताना दिसून येतात. या संदर्भातील जी चर्चा आहे त्याविषयीची माहिती पुढील भागामध्ये इथे आलेली दिसून येते. क्षणभर उलटसुलट प्रश्नांचा आणि उत्तरांचा गलगा वाढला. मग मी म्हणालो, 6 वर्षापुढची मुलं शरडामागे जातात, ती एकटी जातात का? आता जेव्हा कारभाऱ्याने उत्सुकता दाखवलेली आहे, विचारपूस सुरू केलेली आहे, तेव्हा आपलंही कर्तव्य आहे, आपणही या चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे असं राजाराम मास्तरांना या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि म्हणून राजाराम मास्तर देखील कारभाऱ्याचं बोलणं संपल्यानंतर त्या गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवताना म्हणतात की 6 वर्षाच्या पुढची जी आहेत, म्हणजे 6 वर्षापेक्षा जास्त वयाची असणारी जी मुलं आहेत ती शरडामागे जातात का? म्हणजे शरडं राखण्यासाठी, मेंढ्या राखण्यासाठी जातात का? मग ती एकटी जातात का? असा प्रश्न त्यांनी केलेला आहे, विचारपूस केलेली आहे. त्या गावकऱ्यांशी राजाराम मास्तरांचं पहिल्याच वेळी हे बोलणं झालेलं दिसून येतं. त्यावेळेस गावकरी त्या ठिकाणी म्हणतात, त्या बसलेल्यापैकी एक जण म्हणतो आहे, कुठली जात्यात? रानामाळात हिंडत्यात थोरल्या भावामागं. लहानगी असली की दोघं तगे मिळून शरडामागं जातात. राजाराम मास्तरांनी जो प्रश्न विचारलेला होता की 6 वर्षाच्या पुढची मुलं शरडामागे जातात का, की ती एकटीच जातात, हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर असं मिळालेलं आहे की कुठली जातात, म्हणजे 6 वर्षाच्या पुढील मुलं ती जात नाहीत, तर त्यांचा जो घरामध्ये एखादा मोठा भाऊ, थोरला म्हणजे मोठा भाऊ जर असेल तर त्या मोठ्या भावामागे सोबत म्हणून ही लहान लहान मुलं त्यांच्या सोबतीनं जातात. आणि जर असं कोणी नसेल तर 3-4 मुलं एकत्र येतात आणि ते 3-4 मुलं एकत्र येऊन शेळ्या किंवा मेंढरं घेऊन चारण्यासाठी जातात, असं या ठिकाणी एका व्यक्तीनं तिथे उत्तर दिलेलं आहे. पुढे आणखीन जे संवाद आहे किंवा पुढे जी चर्चा आहे त्याचंही वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं दिसून येतं. मग अशी मुलं असतील ती पाठवा,
त्यांना लिहायला वाचायला आलं तर काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल. मग या ठिकाणी राजाराम मास्तर परत संवाद साधताना म्हणतात की ठीक आहे, जर अशी काही मुलं असतील जे शहरामागे जाणार नसतील, अशी जर मुलं या ठिकाणी असतील तर त्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये लगेच पाठवायला सुरुवात करा. म्हणजे उद्यापासून त्या मुलांना शाळेत येऊन बसण्यासाठी सांगा. त्यांना जर लिहिण्यासाठी वाचण्यासाठी आलं तर काही नुकसान होणार नाही, उलट त्यांचा फायदाच होणार आहे. आणि मुलं जर या ठिकाणी शिकले तर त्यांचा विकास या ठिकाणी होऊ शकतो. त्यांना लिहायला वाचायला आलं तर व्यवहार ज्ञानाची देखील त्यांना माहिती मिळेल. अशा भावना राजाराम मास्तर इथे बोलून दाखवतात. लांबून तंबाखूने कमावलेला आवाज आला. अशी चर्चा या ठिकाणी सुरू असताना, कारण राजाराम मास्तरांचा उद्देश आहे की काहीही करून मुलं शाळेमध्ये आली पाहिजेत, परंतु गावकऱ्यांचा आणखीन तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. कारण जेव्हा कारभाऱ्याने विचारलं होतं तेव्हा देखील कुठं मुलं आहेत आपल्या गावात असा प्रश्न राजाराम मास्तर ऐकतात. कारण जेव्हा हा कारभारी म्हणतो की आपल्या गावातील मुलं, आता राजाराम मास्तर इथे आलेले आहेत, शिक्षक इथे आलेले आहेत, ते तुमच्या मुलाला शिकवतील, तेव्हा त्यातील काही गावकरी म्हणतात की आपल्या गावात मुलं कुठं आहेत. त्यावेळेस कारभारी म्हणतात की आपलं गाव काय वांझोटीच आहे, एकही मुलगा आपल्या गावात नाही का. अशी चर्चा सुरू होती. त्या चर्चेचाच हा पुढील भाग या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीने एक उत्तर त्यांना पूर्वी मिळालेलं होतं, अगदी तसंच उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि एक तंबाखूने कमावलेला आवाज, म्हणजे त्याच्या तोंडामध्ये तंबाखू वगैरे होती आणि त्याचा एक मोठा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो म्हणतो की मुलांना जरा, आता राजाराम मास्तरांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही मुलांना शाळेमध्ये पाठवा. त्यावर या गावकऱ्यांनी प्रतिसाद कशा स्वरूपाचा दिलेला आहे, हो आम्ही आमच्या मुलांना शाळेमध्ये पाठवतो, असं उत्तर अपेक्षित होतं राजाराम मास्तरांना. परंतु ते गावकरी सहजासहजी तसं उत्तर देत नाहीत, एका वेगळ्या पद्धतीने उत्तर देतात आणि म्हणतात आणि त्याला पोटाला गा. म्हणजे कसा प्रश्न केलेला आहे प्रतिप्रश्न या गावकऱ्यांनी की ठीक आहे, तुम्ही म्हणताय की आमच्या मुलाला तुम्ही शाळेमध्ये पाठवा असं म्हणता, पण हे मुलं जर शाळेमध्ये या ठिकाणी जर आली तर त्याच्या पोटाला काय, मग त्या अन्नपाण्याची व्यवस्था काय, असा तो गावकरी एक प्रश्न त्या ठिकाणी करतो आहे. कारण राजाराम मास्तरांना देखील हे उत्तर अपेक्षित नव्हतं. त्यांना खरं कारण हवं होतं, कारण ते स्वतःहून ते शिकवण्यासाठी आले होते, शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि शिक्षकाचं जे अध्यापनाचं कर्तव्य आहे ते त्या ठिकाणी पार पाडणार होते. परंतु गावकऱ्याकडून असा हा अल्पसा प्रतिसाद, निराशाजनक प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. पण असा प्रश्न, त्यांच्या पोटाला काय, ते काय खातील, असा प्रश्न एका गावकऱ्याकडून आल्यानंतर त्यांना काय बोलावं हे या ठिकाणी सूचनास्थ झालेलं आहे. मला क्षणभर उत्तर सुचले नाही. मुले शाळेत आली तर त्यांना पोटायला कोणी घालावे कसे, हा प्रश्न कधी जाणवला नव्हता. लहान मुलांना आईबाप मिळून खाऊ घालतात अशी माझी समजूत होती, पण म्हाताऱ्याने परस्पर उत्तर दिले. आता या ठिकाणी गावकऱ्यांची अशी चर्चा सुरू आहे. राजाराम मास्तरांना अनपेक्षित प्रतिप्रश्नाने विचार करण्यास भाग पाडलेला आहे की प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी समर्थ असतात आणि हा गावकरी अशा पद्धतीने कसा उत्तर देतो आहे, हा एक विचित्र प्रश्न त्यांच्या नजरेसमोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि त्यांची अपेक्षा अशी होती की प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांना सांभाळतात, मुलांना खाऊ घालतात, अशी समजूत होती. आणि हे विचार करत असतानाच ते गावचे जे कारभारी आहेत ते कारभारी एक उत्तर देतात, त्यांना समजावून सांगतात. कशा पद्धतीने समजावून सांगतात याचा विचार आपण पुढील तासिकेत करणार आहोत. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.